नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये जो पाठीमागच्या काळामध्ये भूकंप झाला होता तो म्हणजे शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे पक्षाचे 40-42 आमदार घेऊन भारतीय जनता पक्षासोबत गेले आणि राज्यात उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर शरद पवार साहेब आणि त्यांच्या पक्षाची लोकही सुप्रीम कोर्टामध्ये गेले की चिन्ह कोणाचं आणि पक्ष कोणाचं ह्याचा हा वाद अजून तरी कोर्टामध्ये सुरू आहे. त्याचा निकाल मात्र वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष झालं लागलेला नाही आणि अजून तो 2-4 वर्ष लागणार नाही असं काहीच आपल्याला दिसतंय. परंतु हा सगळा ड्रामा होता का खरंच राष्ट्रवादी फुटली होती, यावरती आता काही शंका उपस्थित झालेल्या आहेत. त्याची कारणही तशीच आहेत. सुप्रिया सुळे यांना केंद्रात राज्यमंत्री करायचे की काय, आणि दोन्ही राष्ट्रवादी ह्या मात्र निवडणुकीसाठी महाराष्ट्रभर एकत्र आलेल्या आहेत त्या. आणि पुण्यामध्ये आपण पाहिलं की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जे प्रदेश पुण्याचे शहराध्यक्ष होते यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि महाराष्ट्रभर हेच सत्र सुरू झालेलं आहे आता की अजित पवार शरद पवार एकत्र आल्यामुळं वैचारिक मतभेद जो आपण म्हणत होतो, विचारसरणी वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं खुंटीला बांधून ठेवलंय की काय, का फक्त आणि फक्त प्रॉपर्टी वाचवण्यासाठी अजित पवार तिकडे गेले होते, अशी आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. तर याच विषयाची चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. गेल्या काही वर्षामध्ये 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी हा वाद, सत्ता संघर्ष मात्र कोर्टापर्यंत जाऊन ठेपलेला आपण सर्वांना ज्ञात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची ही जी राष्ट्रवादी आहे, ही राष्ट्रवादी सुद्धा कशा पद्धतीने फुटली हे आपण पाहिलेलं होतं. लोकांना वाटलं की शरद पवारांचं वय झालंय 80, 82, 83 वयाचे शरद पवार झालेत. आता ते 85 वर्षाचे झाले. मागील 2 वर्षापूर्वी अजित पवार यांनी अख्खीच्या अख्खी राष्ट्रवादी घेऊन त्यामध्ये छगन भुजबळ, वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल अशी जे शरद पवारांना कधी न सोडणारे नेते राष्ट्रवादी घेऊन भारतीय जनता पक्षाच्या सोबत सत्तेमध्ये सामील झाले. आता त्या काळामध्ये असं झालं होतं की म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर नरेंद्र मोदी हे भारतामध्ये आले होते, महाराष्ट्रात आले आणि प्रचारामध्ये त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा 72,000 कोटींचा घोटाळा झालेला आहे. तर त्यानंतर 3ऱ्या दिवशीच अजित पवार हे 42 आमदारांना घेऊन भारतीय जनता पक्षाच्या सोबतच्या सरकारमध्ये गेले. त्यावेळेस लोकांना असं वाटलं की शरद पवारांचं वय झालंय आणि या वयामध्ये त्यांना त्रास देणं योग्य नाही. काही लोकांना वाटलं की बाबा आपलं आणि भारतीय जनता पक्षाचे विचार जुळणार नाहीत, म्हणजे जसं जितेंद्र आव्हाड असतील किंवा अनेक मंडळी असतील त्या, तर ते लोक भारतीय जनता पक्षासोबत गेले नाहीत. त्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली. शरद पवारांनी पुन्हा पक्ष बांधून लोकसभेची निवडणूक लढवली. 10 जागेवरती निवडणूक लढवली आणि 8 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निवडून आले. लोकांना असं वाटलं की खरंच शरद पवार यांची राष्ट्रवादी फुटलेली आहे. परंतु आता लोकांना वाटायला लागलं की फुटलेली वगैरे काही नाही, हे फक्त त्या काळी नाटक होतं. आता त्या काळचं नाटक जे होतं ते कशा पद्धतीनं होतं हे सुद्धा आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. अजित पवारांची 72,000 कोटींच्या घोटाळ्याबाबत चौकशी सुरू होती. तसंच त्यांनी जे साखर कारखाने 2010-11 साली विकत घेतलेले होते, या कारखान्यांची सुद्धा चौकशी सुरू होती. त्याचबरोबर शिखर बँकेची सुद्धा चौकशी सुरू होती त्यातल्या घोटाळ्याबाबत सुद्धा. आणि अजित पवारांसोबत जे गेलेले होते काही लोक, त्यातमध्ये छगन भुजबळ, वळसे पाटील, हसन मुश्रीफ अशी जी मंडळी गेलेली होती, ह्या सगळ्यांच्या चौकशा सुरू होत्या, ईडी चौकशा सुरू होत्या.
आता हे जर सगळं थांबवायचं असेल तर कसं थांबवायचं? मग अजित पवार आणि काही आमदारांनी तिकडे जायचं, सत्तेमध्ये सामील व्हायचं आणि मग सगळ्या चौकशा थांबतील. एक अजित पवार तिकडं आमदार घेऊन गेले, 9 मंत्रिपद मिळाली. त्यामध्ये आपण पाहिलं की छगन भुजबळ असतील मंत्रिमंडळात आले, हसन मुश्रीफ आले, दत्ता भरणे आले, असे अनेक जण मंत्रिमंडळामध्ये आले. आता मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर मात्र अजित पवारांची चौकशी थांबली गेली, क्लीन चिट दिली गेली. छगन भुजबळांची चौकशी थांबली. जेवढे नेते गेले होते, जेवढ्या नेत्यांनी गेले त्या सगळ्याच नेत्यांची ईडीची, सीबीआयची, गुन्हे अन्वेषण विभागाची ज्या चौकशा सुरू होत्या प्रॉपर्टी बाबत, या सगळ्या चौकशा थांबल्या गेल्या. त्यानंतर सुप्रिया सुळे यांची जी लवासा प्रकरणातली जी चौकशी सुरू होती ती सुद्धा थांबली गेली. रोहित पवार यांच्या सुद्धा घोटाळ्याबाबतची जी चौकशी होती ती सुद्धा थांबली गेली. आता निवडणुकीमध्ये तानातानी करायची असते आणि संध्याकाळी एकत्रच बसायचं असतं, असं काहीच चित्र आपल्याला दिसलं. सुप्रिया सुळे, अजित पवार, शरद पवार हे सगळे कुटुंब म्हणून एकाच घरात कधी काळी एकत्र येत होते. फक्त राजकीय दृष्ट्या ते वेगवेगळे होते, असं काहीच आपल्याला चित्र दिसलं. आता महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्याची उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे. आता भारतीय जनता पक्षाला जर थांबवायचं म्हटलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे, असं काहीच अजित पवार यांनी सांगितलं. आणि शरद पवारांची भेट घेतली. म्हणजे शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सगळे एकत्र आले होते, त्याच्या अगोदर सुद्धा यायचे म्हणजे पवार साहेबांना भेटायला. साहजिकच आपल्याला असं दिसायचं की पवार साहेब हे सत्तेमध्ये सामील होतील आणि सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळेल असं अनेक वेळा बोललं जात होतं. परंतु ते आतापर्यंत तरी थांबलं होतं की शरद पवार म्हणायचे की मी समाजवादी विचाराचा आहे, मी हिंदुत्ववादी विचाराचा नाही आणि त्यामुळे मी त्याच्यासोबत जाणार. हे सगळं जरी असलं तरी आता सध्याचं जे महानगरपालिकेचं निवडणुकीचं जे सत्र दिसलं, महाराष्ट्रभर हे सगळं एकत्र आले. म्हणजे महाराष्ट्र लेवलला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती झालेली आहे. आणि अजित पवार यांनी काल असं म्हटलं की घड्याळाच्या चिन्हावरतीच आपण निवडणुका लढवू, म्हणजे घड्याळाच्या चिन्हावरती लोक सर्वाधिक निवडून येतील, असं काही मत हे अजित पवारांनी मांडलं. आणि तशीच चर्चा आता सुरू झालेली आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेली आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी मिळून घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवतील. याचा आता अर्थ असा झाला की खरंच पवार साहेब सुद्धा एनडीएच्या बाजूने झुकताना आपल्याला दिसतात. म्हणजे सत्ता हेच एकमेव अस्त्र आता भारतामध्ये उरलेलं आहे. म्हणजे जर सत्ता नसेल तर विकास होत नाही आणि विकास करण्यासाठी म्हणून आपण तिकडे चाललोय, अशा वल्गना सगळेजण करत असतात. जसं की आपण पाहिलं की राजीव सातव म्हणून एक चंद्रपूर जिल्ह्यातले एक नेतृत्व होतं आणि ते राहुल गांधी म्हणजे गांधी कुटुंबियांच्या अतिशय जवळचं होतं. म्हणजे अनेक वर्ष त्यांनी गांधी कुटुंबासोबतच काढली. तर त्यांच्या निधनानंतर मात्र त्यांची पत्नी प्रज्ञा सातव, त्यांची पत्नी ह्या मात्र भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यांना जी दिलेली आमदारकी होती त्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्या भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाल्या. म्हणजे नीतिमत्ता वगैरे वगैरे काय राहिलेलं नाही, फक्त आणि फक्त सत्ता आणि राजकारण एवढ्या एकच गोष्टी राजकारणामध्ये उरलेल्या आपल्याला दिसत आहेत. तर पवार साहेब यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला असंच काहीसं दिसतंय की आता सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्याचं ठरलेलं आहे, असं काहीसं अनेक जण बोलायला लागलेले आहेत. आणि पवार साहेबांचा सुद्धा नरेंद्र मोदी यांना केंद्रीय लेवलला पाठिंबा आहे, असं काहीतरी आपल्याला दिसतंय. आता हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याने हे सगळं चित्र आपल्याला एकंदरीत असंच दिसतंय की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महापालिकासह महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिकेच्या निवडणुका लढवतील. जसं आता मुंबईमध्ये सुद्धा अंकुश काकडे आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या नेत्यांच्या चर्चा सुरू आहेत की
निवडणुका कशा लढवायच्या, काय करायचं ते असंच काहीसं महाराष्ट्रभर सगळे जे नेते आहेत दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्र बसून चर्चा करतायत की निवडणुकांमध्ये पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला किती जागा आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला किती जागा. म्हणजे विचार वगैरे हे सगळं खुंटीला बांधून ठेवलेलं आहे. एकमेव फक्त सत्ता असली पाहिजे आणि सत्ता हेच केंद्र आहे असं काहीसं मानून सत्तेमध्ये सामील होणं हाच एक दृष्टिकोन ठेवून सत्तेत सामील होण्याचे चित्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसत आहेत. हे तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कराळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.